मुलांना सुद्धा स्किन केअर फॉलो करणे तेवढेच गरजेचे आहे, कारण मुलांच्या त्वचेमध्ये सीबमचे प्रोडक्शन ही जास्त असते. म्हणजेच तेल बनवण्याच्या ग्रंथी या मुलांच्या त्वचेमध्ये मुलींपेक्षा जास्त असतात. स्त्री आणि पुरुषांच्या त्वचेमध्ये जास्त असा काही फरक नसतो. कोलेजनमध्ये फरक नसतो किंवा एजिंग प्रोसेसमध्ये सुद्धा काही फरक नसतो. फक्त मुलांची त्वचा ही मुलींच्या त्वचेपेक्षा जास्त थिकर असते. मुलांना कामानिमित्त उन्हामध्ये बाहेर जावं लागतं किंवा बराच वेळ बाहेर खेळत असतात, बाईक करून फिरत असतात, पण सनस्क्रीन कधीच वापरत नाही किंवा स्किन केअर रुटीन सुद्धा फॉलो करत नाही. म्हणूनच त्यांची एजिंग प्रोसेस ही लवकर होते. स्किन केअर प्रोडक्ट हे मुलं आणि मुलींमध्ये सारखेच असतात. फक्त तुम्हाला माहिती हवी की कोणते प्रोडक्ट वापरायचे, कधी वापरायचे आणि प्रोडक्ट विकत घेताना कोणत्या गोष्टी चेक करायच्या, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस दॅन नो नॉलेज. नमस्कार, मी अमृता खांडेकर. मी दर शुक्रवारी लाईफस्टाईल आणि ब्युटी या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या पार्टनरला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एएम आणि पीएम रुटीन कसे असले पाहिजे ते बघूया. मॉर्निंग रुटीनमध्ये फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झर. क्लिन्झर तुम्ही तुमच्या स्किननुसार निवडले पाहिजे. बरेच जण बायकोचा, बहिणीचा किंवा बाथरूममध्ये अवेलेबल असलेला क्लिन्झर वापरतात. तर असे अजिबात करू नका, कारण प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते. तर तुमची स्किन कोणती आहे, ड्राय आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे की सेन्सिटिव्ह आहे, हे ओळखूनच क्लिन्झर निवडा. दुसऱ्या कोणाचाही क्लिन्झर अजिबात वापरू नका, कारण त्याने साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. बरेच जण क्लिन्झर आणि फेसवॉश मध्ये कन्फ्यूज असतात. तर क्लिन्झर म्हणजेच फेसवॉश. जास्त करून मुलांची स्किन ही ऑइलीच असते. जर तुमची ही स्किन ऑइली असेल तर सॅलिसिलिक ऍसिड असलेले क्लिन्झर तुम्ही वापरू शकता. जर तुमची स्किन ड्राय असेल तर जेंटल क्लिन्झर तुम्ही वापरू शकता. दुसरी स्टेप आहे सनस्क्रीन. सनस्क्रीनचे खूप फायदे आहेत. सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका, कंटाळा करू नका, कारण उन्हाच्या यूव्ही रेजमुळे चेहरा खूप खराब होतो. सर्व मुलांना वाटत असते की उन्हामुळे फक्त टॅनिंगच कमी होते, तर तसं अजिबात नाहीये. उन्हामुळे अर्ली एजिंग होते, रिंकल्स होतात, डेड स्किनचे प्रमाण वाढते, हायपर पिगमेंटेशन होते. जर तुम्हाला आधीच डार्क स्पॉट असतील तर ते अजून जास्त डार्क होतात. उन्हामुळे त्वचेचा कर्करोग सुद्धा होतो. त्यामुळे सनस्क्रीन हे जरूर वापरले पाहिजे. तुमची ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड सनस्क्रीन वापरा, आणि जर ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरा, किंवा जर ऍक्ने प्रोन असेल तर नायसिनिमाइड सनस्क्रीन सुद्धा तुम्ही वापरू शकता. सनस्क्रीन बद्दल अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही बघाच. त्यातून तुम्हाला अजून जास्त माहिती मिळेल. या 2 स्टेप सुद्धा तुम्हाला पुरेसे आहेत. पण तुम्हाला जर अजून जास्त काळजी घ्यायची असेल तर तुम्ही सिरम सुद्धा वापरू शकता. सिरम हे क्लिन्झर नंतर आणि सनस्क्रीनच्या आधी वापरले पाहिजे. यामुळे यूव्ही रेज पासून प्रोटेक्शन मिळते आणि टॅनिंग कमी होते. जर तुम्हाला स्किन ब्राईटनिंग हवी असेल तर तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम वापरू शकता. जर तुम्हाला टॅनिंग आणि डार्कनेस कमी करायचा असेल तर कोजिक ऍसिड, अल्फा अर्बुटिन, लिक्विरेज एक्स्ट्रॅक्ट, नायसिनिमाइड हे सिरम तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की मी एवढं करू शकत नाही तर तुम्ही क्लिन्झर आणि सनस्क्रीन या 2 स्टेप सुद्धा फॉलो करू शकता. हे झाले मॉर्निंग रुटीन. आता नाईट केअर रुटीन बघूया. तर फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झर. बरीच मुले झोपण्यापूर्वी फेसवॉश करत नाहीत, तर प्लीज सिंपल रुटीन मध्ये फेसवॉश जरूर ऍड करा. कारण दिवसभरातील धूळ आपल्या चेहऱ्यावरील तेलामुळे किंवा घामामुळे चेहऱ्यावर चिकटून बसलेली असते आणि ती धूळ नॉर्मल पाण्याने स्वच्छ होत नाही. त्यामुळे फेसवॉश जरूर वापरा. जर तुमची स्किन जास्त ड्राय असेल तर तुम्ही मॉर्निंग मध्ये फेसवॉश स्किप करू शकता, पण रात्री जरूर वापरा. यामुळे ऍक्ने कमी होतील, एजिंग प्रोसेस स्लो होईल आणि टॅनिंग सुद्धा कमी होईल. ऑइली स्किन साठी सॅलिसिलिक ऍसिड असलेले क्लिन्झर तुम्ही वापरू शकता आणि ड्राय स्किन साठी जेंटल क्लिन्झर तुम्ही वापरू शकता. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कोणते प्रोडक्ट वापरायचे ते सांगेनच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा देईन. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरी स्टेप आहे सिरम. क्लिन्झर नंतर सिरम वापरा. सिरम खरेदी करताना हे इन्ग्रेडियंट्स आहेत का हे जरूर चेक करा. कोजिक ऍसिड, अल्फा अर्बुटिन, नायसिनिमाइड, लिक्विरेज एक्स्ट्रॅक्ट, ग्लायकोलिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड हे सिरम तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला ओपन पोर्स असतील तर सॅलिसिलिक ऍसिड, नायसिनिमाइड किंवा रेटिनॉल असे सिरम तुम्ही वापरू शकता. ब्राईटनिंग साठी व्हिटॅमिन सी वापरू शकता. जर तुम्हाला रिंकल्स असतील तर तुम्ही रेटिनॉल वापरू शकता. तिसरी स्टेप आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर वापरणे खूप गरजेचे आहे. मॉइश्चरायझरमुळे स्किन छान टवटवीत राहते, स्किनला हायड्रेशन मिळते आणि त्यामुळे सुरकुत्या पडत नाही. त्यामुळे मॉइश्चरायझर जरूर वापरा. जर तुमची स्किन ड्राय असेल तर मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका.
कारण ड्राय स्किन असलेल्यांना लवकर सुरकुत्या पडायला सुरुवात होते। ड्राय स्किनसाठी क्रीमी बेस्ड मॉइश्चरायझर वापरा। ऑइली स्किन असेल तरीही मॉइश्चरायझर वापरले पाहिजे। ऑइली स्किनसाठी जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा, त्यामुळे चेहरा चिकट होणार नाही। जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, म्हणजे तुमचा चेहरा लाल होत असेल किंवा कोणत्याही गोष्टीने इरिटेशन होत असेल, तर तुम्ही सेरामाइड मॉइश्चरायझर वापरू शकता। आपल्या स्किनसाठी थोडा वेळ काढा आणि या 3 स्टेप रोज फॉलो करा। प्रोडक्ट खरेदी करेपर्यंत थोडा त्रास होईल, पण त्यानंतर त्याची तुम्हाला सवय होईल। अजून थोडे सोपे करूया। सेटाफिल, डॉट अँड की, डर्मा, मिनिमलिस्ट, प्लम, अंडररेटेड, पॉन्ड्स, डिकॉन्स या ब्रँडचे प्रोडक्ट चांगले असतात। ते तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार निवडू शकता। जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर त्याने सुद्धा ॲक्ने म्हणजेच पिंपल होतात, त्यामुळे डॅन्ड्रफ कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा। डॅन्ड्रफसाठी कोणते शॅम्पू वापरायचे याचा व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तो व्हिडिओ सुद्धा बघा। या व्हिडिओला अजून लाईक केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा।